पद्मजा फेणाणी जोगळेकर आज आपल्या स्टुडिओमध्ये आल्या आहेत. नमस्कार पद्मजाजी, 9:30च्या बातमीपत्रामध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत. नमस्कार. दीपावलीच्या तुम्हाला अगदी हार्दिक शुभेच्छा, पाडव्याच्याही शुभेच्छा, आमच्या प्रेक्षकांनाही शुभेच्छा. धन्यवाद आज तुम्हाला. आपण दिवाळी साजरी करतोय. आज बलिप्रतिपदा आहे, पाडवा आहे आणि तशातच तुमच्यासारख्या सिद्धहस्त गायिका आज आमच्यासोबत आहेत. अशी पर्वणी फार विरळा असते. आजच्या कार्यक्रमाची, आजच्या मुलाखतीची सुरुवात तुम्ही नेमक्या कोणत्या गाण्याने कराल? मला कविवर्य शंकर रामाणींची जी खास दिवाळी करता कविता आहे ती गायला आवडेल. अगदी होऊन जाऊ दे. त्याच्या आधी गरिबांच्या 4 ओळी. नवल वर्तले गे माई, नवल वर्तले गे माई, उजळला प्रकाशो. वा. नवल वर्तले गे माई, उजळला प्रकाशो, मनाची अंधाराचा होतसे विनाशू. तमाच्या तळाशी दिवे लागले, दिवे लागले रे, दिवे लागले रे, दिवे लागले रे, दिवे लागले. तमाशा तळाशी दिवे लागले, दिठींच्या दिशा खोलते जाळताना, दिठींच्या दिशा खोलते जाळताना. कुणी जागले रे, कुणी जागले, सुंदर. दिवे लागले रे, दिवे लागले रे, कुणी जागले रे, कुणी जागले. रित्या उंजळी दाटली पुष्पवृष्टी, असे झाड पैलाड पानावले, तिथे मोकळा मी मला हुंगीताना, तिथे मोकळा मी मला हुंगीताना. उरी गंध कल्लोळुनी भाकले, दिवे लागले रे, दिवे लागले रे, कुणी जागले रे, कुणी जागले. उषा सुक्त ओठात ओथंबले, उषा सुक्त ओठात ओथंबले, उषा सुक्त ओठात ओथंबले. वा 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 वा. पद्मजाजी, तुमच्या या गाण्याने अक्षरशः खरोखर इकडे सुरांचे दिवे लागले आहेत. आणि मी मगाशी तुम्हाला विचारलं तेव्हा तुम्ही हे गाणं म्हटलं की हे दिवे लागले, दिवे लागले दिवाळीचे. पण हे दिवे लावण्यापूर्वीची तुमची दिवाळीविषयीची उत्सुकता नेमकी कशी असते? दिवाळी सणाचं महत्त्व तुमच्यासाठी काय असतं? दिवाळी सगळीकडे जसा जल्लोष असतो, अंतर्यामी सुद्धा जल्लोष असतो. अगदी. आणि दिवाळी म्हणजे माझ्यासाठी एक आत्मपरीक्षणाची संधी असं मी समजते. कारण दुसऱ्याच्या आयुष्यात आपल्याला कशा प्रकारे आनंद निर्माण करता येईल याचा विचार असतो. एकतर अर्थात सुरांद्वारे, म्हणजे कार्यक्रम असतातच असतात दिवाळी पहाटचे. आणि दुसरं म्हणजे टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये माझ्या ओळखीच्या मंडळींना किंवा माझ्या मुलाच्या मित्रमंडळींना, माझ्या शिष्य मंडळींना मी घेऊन जाते प्लेटलेट्स डोनेशनसाठी. बरं. आणि तिथे जे प्लेटलेट डोनेशन केल्यानंतर जो एक आत्मानंद असतो तो एक वेगळा असतो. आपण काहीतरी परमेश्वराने आपल्याला जे काही दिलेलं आहे ते आपण, आपल्या रक्तातली गोष्ट आपण दुसऱ्याला देत आहोत. आणि ते सगळ्यात मोठं दान असं मला वाटतं. अगदी अगदी. कारण एक प्राणदान आहे ते. अगदी. संगीत हे तुमच्या अगदी रक्तातच आहे गायिका म्हणून, त्यामुळे हे सुद्धा त्या अनुषंगानं होतच असतं. पण दिवाळी म्हटल्यानंतर दिवाळी आणि सांगीतिक कार्यक्रम यांचं एक अतिशय अतूट असं नातं आहे. खरे. काय म्हणाल त्याच्याविषयी? गेली कित्येक वर्ष हे दिवाळी पहाट कार्यक्रम चालू आहेत माझ्या आयुष्यात. आणि 3-4 दिवस इतके खचाखच कार्यक्रम भरलेले असतात. खरं तर रात्रभर हे जागरण असतं, रात्रभर रियाज असतो, दुसऱ्या दिवशी प्रवास असतो, परत कार्यक्रम असतो, पुन्हा तेच 3-4 दिवस. म्हणजे आम्ही उंटासारखी झोप अगदी थोपवून ठेवलेली असते
आणि थोडं 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 जसं शक्य होईल तसं करतो. पण तो एक वेगळा आनंद आहे. आमच्या सगळ्या रसिक मित्रमंडळींना, फॅन्सना भेटणं, त्यानिमित्ताने आपण गात असताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहत पाहत तो आनंद घेत आपणही गाणं. आणि माझ्या कार्यक्रमात खरं सांगू तुम्हाला की मी जेव्हा गात असते तेव्हा मी रसिकांनाही गायचं आवाहन करते आणि तेही माझ्यासोबत गात असतात. तर त्यांना गात असताना त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद पाहून मला जो आनंद होतो तो आनंद द्विगुणित झालेला असतो. म्हणजे संत माऊलींच्या शब्दात, संत ज्ञानेश्वरांच्या शब्दात सांगायचं म्हणजे जैसा दीपे दीपू लाविजे तेथ कोण आदिल न ओळखीजे. एका दिव्याने दुसरा दिवा लावला, दुसऱ्या दिव्याने असे सगळे सूर पसरत जातात. तेथ कोण आदिल न ओळखीजे, आधीचा कोण तैसा सर्वस्वे मज जो भजे तो मीची होऊनी ठाके. तेव्हा त्यांच्याही मनात सुरांचे दिवे प्रज्वलित झालेले असतात, माझ्याही मनात सुरांचा दिवा असतो. मी आणि ऑडियन्स हे काही वेगळे नसतात, आम्ही एक होऊन जातो. जो आदि शंकराचार्यांनी अद्वैताचा सिद्धांत मांडलेला आहे ते अद्वैत आम्ही अनुभवत असतो. हा परमोच्च कोटीचा आनंद असतो आमच्यासाठी. एकीकडे आनंद घेत जायचं, दुसरीकडे हाच आनंद वाटत जायचं. बरोबर. पण तुम्हीच्या सगळ्या व्यग्रतेतून तुम्ही व्यग्र असता कलाकार म्हणून, मग तुम्ही स्वतः दिवाळी साजरी कशी करता नेमकी? ही अशीच सुरांमधून आम्ही शब्दांची आतषबाजी करतो. आम्ही फटाके लावत नाही कारण त्याने प्रदूषण होतं. बर. याने मन उल्लसित होतात. शब्दांची आतषबाजी आणि सुरांचं उठणं लिहून आम्ही दिवाळी साजरी करतो. बर. पण आपली जी पारंपरिक दिवाळी असते घरची, फराळ म्हणा किंवा आणखीन काय म्हणा, फटाक्यांचा तुम्ही उल्लेख केलात, फटाके तुम्हाला आवडत नाहीत. मला वाटतं प्रत्येक कलाकार, विशेषतः जो संगीत रसिक आहे, जो गायक आहे आणि ज्याला संगीताचा कान आहे, त्याला फटाके आवडत नसावेत. कारण फटाक्यांमधून जो आवाज येतो त्या आवाजाची आणि ज्याला संगीताची आवड आहे याची सांगडच कुठे घातली जात नाही. तर ध्वनी प्रदूषणच आहे ते. आणि ध्वनी प्रदूषण आणि हवेचं प्रदूषण हे टाळण्यासाठी प्रत्येकाने यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं मलाही वाटतं. अगदी. मग तुम्ही, मी मगाशी म्हटलं तसं, तुमच्या काही आठवणी असतील लहानपणाच्या किंवा इतर तुमच्या संपूर्ण आयुष्यातल्या, दिवाळीच्या काही विशिष्ट आठवणी अशा त्या जरा जागवा ना. हा, अनेक आठवणी आहेत. फराळ म्हटला की फराळाविषयी मला फार विशेष काही दिवाळीत असं वाटायचं नाही, कारण औत्सुक्य नसायचं. याचं कारण असं की माझी आई वर्षभर खमंग फराळ करून ठेवलेला असायचा आमच्याकडे. ती उत्कृष्ट तिचा स्वयंपाक असतो आणि हे सगळे लाडू, चकल्या, करंज्या 12ही महिने असल्यामुळे त्याच्या वेळेशी ग्रेट, अगदी आपुलकी किंवा विशेष काही कौतुक नसायचं. परंतु फटाके म्हटलं की मला इतकी भीती पण वाटायची लहानपणी की एखादा फुलबाजा असा पट्टीला बांधून, दोरी बांधून बाबा द्यायचे आणि तो असं लांब धरून अगदी आम्ही फटाके वाजवत असू. अगदी. पण आता तर वाटतं फटाके कुणीही वाजवू नयेत. अगदी अगदी योग्य म्हणालात तुम्ही. आज तुम्ही सांगीतिक कार्यक्रम करता, आज तुम्ही व्यावसायिक गायिका आहात. लहानपणापासून कधी असं व्हायचं का हो, घरामध्ये मैफिल जमलेली आहे दिवाळी निमित्ताने म्हणा किंवा आणि घरातून आग्रह होतोय तुम्ही गा, मग त्या तुमच्या ज्या मैफिलींच्या काही आठवणी असतील त्या कशा काय, म्हणजे तुम्ही कसं तुम्ही ते जागवलं असेल किंवा काय, मला उत्सुकता आहे ऐकण्याची. लहानपणापासून तर गातेच आहे मी आणि घरात गायचा एक वेगळा आनंद असतो. आपल्या माणसांना आनंद देणं हा आणखीन एक वेगळा आनंद असतो. परंतु एक छोटीशी आठवण सांगते. 1982 साली म्हणजे मी ह्या भूमीतून, दूरदर्शनच्या भूमीतून माझी करिअरची सुरुवात झाली. 1981 साली शब्दांच्या पलीकडले आणि 82 साली तोही दिवाळी खास शब्दांच्या पलीकडले होता आणि त्यात मंगेशकर कुटुंबीय गाणार होतं. म्हणजे माझे गुरु, त्यावेळेला गुरु नव्हते, नंतर मी त्यांचे शिष्य झाले, पद्मश्री पंडित हरिधनाजी मंगेशकर यांचा तो कार्यक्रम होता. त्यांनी बंदिशी गायल्या होत्या आणि दीदीही गगन सदन आणि इतर गाणी गायल्या होत्या. त्या कार्यक्रमात मला गायची खूप मोठी संधी या मंडळींनी दिली आणि माझ्याकडून तरुणा हे रात्र अजूनही हे गाणं त्यावेळेला 82 साली गाऊन घेतलं होतं. तर ती अगदी अविस्मरणीय अशी माझ्या आयुष्यातली गोष्ट आहे. दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या ज्या कविता आहेत त्या तुम्ही स्वरबद्ध केल्या, तो पण तुमच्या जीवनातला एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा होता नाही का? त्या संदर्भातल्या काही आठवणी, त्यांच्या कविता होत्या, त्या कविता काही दिव्यांसंबंधी किंवा दिवाळी संदर्भातल्या होत्या किंवा काय, कसं काय, एखादी म्हणून दाखवली तरी काही हरकत नाही. हा, आहेत ना. अटलजींची जेव्हा जेव्हा भेट झाली तेव्हा तेव्हा अतिशय मोठा आनंद होता आमच्यासाठी. एक
विशेष प्रसंग होता तो माझ्या आयुष्यातला. जेव्हा आमची गीत नया गाता हुई आम्ही त्यांची सीडी केली, त्यानंतरही अनेक भेटी झाल्या. त्यातल्या एका भेटीमध्ये ते मला म्हणाले की तू माझ्या कुठल्या कुठल्या कविता गायलेल्या आहेस. तर मी त्यांना सांगितले या कविता. तर म्हणाले अजून 2 माझ्या अत्यंत आवडत्या कविता आहेत. एक तर हिंदू तन्मन ती स्वरबद्ध कर, आणि दुसरी आओ फिर से दिया जलाएं. बर. हाँ, आहुति बाकी यज्ञ अधूरा, अपनों के विघ्नों ने घेरा, अंतिम जय का वज्र बनाने नवदथीची हड्डियां गलाएं. वा. या हाडांची अस्त्र करून आपण असुरांचा विनाश केला पाहिजे, बरोबर, दुष्ट शक्तींचा विनाश केला विनाश पाहिजे. केला पाहिजे. अगदी. तर ती कविता मी स्वरबद्ध केली. बरोबर. एखादी म्हणून दाखवा ना, तुमची हरकत नसेल तर. आओ आओ वाह, सुरेख. फिर से दिया जलाए, आओ आओ फिर से दिया जलाए, आहुति बाकी यज्ञ अधूरा, अपनों के विघ्नों ने घेरा, अंतिम जय का वज्र बनाने नवदधीची हड्डियां गलाए. आओ आओ फिर से दिया जलाए, आओ आओ फिर से दिया जलाए, फिर से दिया जलाए. वाह, क्या बात आहे. आत्मदीपो भवा. ते अगदी. म्हणतात की अगदी. पद्मजाजी, मला एक सांगा की प्रत्येक कलाकारासाठी दिवाळी हे एक चांगल्या पद्धतीचं व्यासपीठ असतं. निश्चित. तुमच्यासाठी सुद्धा ते ठरलेलं आहे. या दिवाळीने नेमकं तुम्हाला काय दिलं? मगाशी तुम्ही म्हणालात की आत्मपरीक्षण करण्याची संधी मिळते, त्या व्यतिरिक्त आणखीन काय दिलं? प्रचंड मोठा आनंद दिला. मी जसं म्हटलं की स्वतःला तर आनंद मिळतो, परंतु तो दुसऱ्याच्या चेहऱ्यावरती सुद्धा जो काही आनंद आहे तो बघताना हा आनंद द्विगुणित होत असतो. अगदी. आणि मला थोर विदुषी दुर्गाबाई भागवत, जी माझी फार मोठी मैत्रीण होती, त्या मला नेहमी म्हणत की पद्मजा, प्रत्येक दिवस हा वाढदिवस म्हणून साजरा कर किंवा दिवाळीसारखा सण म्हणून साजरा कर. अशा प्रकारे आनंदी राहा. अगदी. किती सुंदर कल्पना आहे. प्रत्येक दिवस वाढदिवसासारखा आणि प्रत्येक दिवस दिवाळीसारखा साजरा आपण केला पाहिजे. खूप सुंदर विचार आहे दुर्गाबाई भागवतांनी दिलेला. आपण तो अनुसरूया. निश्चित. तुमच्या जीवनामध्ये सुद्धा तुम्हाला ही दिवाळी, आणखीन अशा बऱ्याचशा दिवाळी समृद्धी, सुखसमृद्धी आणि तुमच्या कलेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला यश देत राहो, अशी सदिच्छा आपण व्यक्त करूया. वाह. आज आपण आलात आणि फार सुंदर गप्पा मारल्यात. आपले मनपूर्वक आभार. खूप खूप धन्यवाद.